नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. भक्तांनो आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मला हे सांगायचं आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणते फळ खायचे नाही याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व स्थान आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. भक्तांनो, शंकराचं मी सतत नाव घेत असतो, कारण आपले श्री सद्गुरू संत बाळूमामा हे महादेवाचे शेवटचे अवतार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे महादेवांचं मी नाव घेतो, म्हणजेच आपल्या बाळूमामांचं नाव घेतल्यागत आहे. ठीक आहे, तर या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी अगदी थाटामाटात करत असतो आपण. तसेच काही ठिकाणी भगवान विष्णूचा देखील पूजा या गुरुवारी करत असतो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना, गुरुवारी व्रत करत असताना भक्तांनो, आपण जो व्रत करतो, उपवास धरतो, एक हे फळ तुम्ही अजिबात खाऊ नका, लक्षात ठेवा. हे फळ खाल्ल्याने आपण केलेल्या व्रताचे अगदी पूजेचे आपल्याला फळ मिळणार नाही. त्याउलट लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होऊन आपल्याला घरात निघून जाते, आपल्या घरातून निघून जाते. आणि भक्तांनो, यासाठी आपल्याला मी जे फळ सांगणार आहे, तर हे फळ तुम्ही चुकून मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी हे खायचे नाही. आता हे कोणतं फळ आहे, हे या मार्गशीर्ष महिन्यात खायचं नाही, याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताना पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असला तर भक्तांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि जर तुम्ही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती कायम राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर भक्तांनो कमेंटमध्ये जय महालक्ष्मी आणि बाळूमामाच्या नावानं सांग भलं हीच कमेंट करा. आणि जय बाळूमामा, बाळूमामांचा जयघोष झाला पाहिजे हीच कमेंट करा. भक्तांनो, श्री महालक्ष्मीची अनेक नावं, अनेक रूपं भक्तांनो आपल्याला पाहायला भेटतात. पार्वती, सिंधू, कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासे सौरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशिला, अशा अनेक प्रकारची नावे आपल्याला महालक्ष्मींनी ओळखली जाते. असं बोलतात की भक्तांनो, जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची विविध प्रकारे पूजा करतो, त्याचं संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. भक्तांनो, त्याचप्रकारे तिच्या कृपेने त्याचा घर नेहमी धनधान्यानं, सुखाने आणि खुशीने भरलेलं राहत असतं. त्यांच्या घराची भरभराट कायमच होते. लक्ष्मी मातेचा त्यांच्या घरामध्ये नेहमी वास राहतो. आणि भक्तांनो आणि बंधू आणि भगिनींनो, आणि यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करत असताना हे व्रत स्त्रिया आणि कुमारिकांनी करावे. पुरुषांनी सुद्धा केली तरी चालते भक्तांनो, पण जास्त करून आपण स्त्रियांना मान दिलेला आहे या उपवासाला. त्यासाठी स्त्रिया आणि कुमारिका करत असतात पहिली गुरुवारी, लक्षात ठेवा. या व्रताची सुरुवात होते तेव्हा शेवटच्या गुरुवारी भक्तांनो या व्रता उद्यापन केले जात. तसेच या दिवशी भगवान विष्णू देखील उपवासना व्रत करत जाते. यामुळे शंखपूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट बघत असतात. गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदय पूर्वी आवळा फळ, पंचमेवा, शिरा,
प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. शास्त्रानुसार भक्तांनो, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपण जो उपवास करणार आहोत त्या उपवासाचा संकल्प घेतला जातो. त्यानंतर या दिवशी दिवे देखील दान केले जातात. मग दिवसभर उपवास करून संध्याकाळी तिन्ही सांजेला या लक्ष्मी व्रताची कथा वाचली जाते, आरती केली जाते आणि यांना उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मामधील सर्वात चांगला महिना मानला जात आहे आणि या महिन्यामध्ये लक्ष्मी माते आपल्यावरती कृपा राहावी, आपल्या घराची भरभराट चांगली व्हावी, जास्त व्हावी, आपलं घर हे धनधान्याने भरावं, यासाठी अनेक सेवा, अनेक उपाय आपण व्रताद्वारे करत असतो. उपवास केले जातात भक्तांनो, आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या शास्त्रात मनाई आहे. या महिन्यामध्ये भक्तांनो कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्या घरामध्ये करायचा नाही किंवा घराबरोबर जाऊन देखील करायचा नाही भक्तांनो. आता या विषयीची संपूर्ण माहिती आपण या पूर्वी देखील जाणून घेतलेली आहे, लक्षात ठेवा. बरोबर, या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणत्याही तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही. जो व्यक्ती व्रत करत आहे किंवा तो व्यक्ती व्रत करत नाही परंतु लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे सेवा करतो, व्रत करत आहे, तर त्या व्यक्तीने देखील या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तामसिक पदार्थाचे जेवण करायचे नाही, सेवन करायचे नाही. कोणताही तामसिक पदार्थ खायचा नाही. आता तामसिक पदार्थ म्हणजे काय तर भक्तांनो जाणून घ्या. कांदा लसूण या गुरुवारी चुकूनही खायचं नाही भक्तांनो. तुम्ही या गुरुवारीच उपवास सोडत असताना या आपण जे जेवण बनवत आहोत उपवासाचा, तर त्यामध्ये गोडाधडाचा समावेश आहे, करायचा आहे. गोडाधड जेवण बनवायचं आहे. आपण भक्तांनो कांदा लसूण घालून कोणतीही भाजी, कोणताही पदार्थ आपल्याला बनवायचा नाही आणि या दिवशी खायचा सुद्धा नाही भक्तांनो. आणि बंधू आणि भगिनींना हीच विनंती आहे, चुकून सुद्धा ही वस्तू टाकायची नाही त्याच्यामध्ये. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करण्यास आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेली आहे. पण चुकून जरी कोणी घराच्या बाहेर जाऊन जरी हा मांसाहार केला, नॉनव्हेज जर खाल्लं, तर घरातील जो व्यक्ती हे मनोभावे पूजा व्रत करत आहे तर त्याने केलेल्या व्रताचे त्याला फळ हे 100% मिळणार नाही आणि उलट लक्ष्मी माता घरात नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाईल भक्तांनो. बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या, घरावर संकट येण्याची देखील शक्यता असते, घरावर गरिबी दारिद्र्य येण्याची शक्यता असते भक्तांनो, भगिनींनो. आणि त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने याचा नियम आवश्यक पाळायचा आहे, ध्यानात ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. काही झालं तरी मार्गशीर्ष महिन्यातील एकही दिवस नॉनव्हेज किंवा मांसाहार खायचं नाही, घरातसुद्धा बनवायचं नाही. त्याचबरोबर मी जो पदार्थ सांगितला आहे तामसिक पदार्थ, जो गुरुवारचं व्रत करत असताना जरी व्रत करत असाल किंवा व्रत करत नसचिला तुम्ही भक्तांनो, तरी देखील आपल्याला हे जे तामसिक पदार्थ आहेत कांदा लसूण, तर ते तुम्हाला अजिबात खायचं नाहीत. हे बरोबर नाही आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उपवास करत असताना आपण जे पदार्थ बनवत असतो, उपवास सोडण्याचे पदार्थ खात असतो, तर त्या चुकून या वस्तूचा वापर करायचा नाही भक्तांनो. ते म्हणजे आपल्या घरात असलेल्या मसाल्याचे डब्यामध्ये असणारे जिरे. आपण प्रत्येक भाजीमध्ये जिचा वापर करत असतो, तुम्ही चुकूनसुद्धा या जिराचा वापर अजिबात करायचा नाही. उपवास सोडण्याच्या वेळी सुद्धा करायचा नाही. चुकूनही तुम्ही याचा जर वापर केला तर तुम्ही कितीही मनोभावे, कितीही मनापासून हे गुरुवारचे व्रत केले, पूजा केली, आराधना देवी केली, तरी देखील देवी माता तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्ही एवढी मनोभावे पूजा करत असता, देवीची सेवा करत असता, तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही.
आणि या उलट लक्ष्मी माता नाराज होऊन तुमच्या घरातून कायमची निघून जाण्याची जास्त शक्यता असते आणि त्यासाठी आपल्याला ही चुकून टाळायची आहे. लक्षात ठेवा, ही चूक आपल्याला टाळायची आहे. या दिवशी जिरा, कांदा आणि लसूण हे जे काही पदार्थ आहेत, 3 वस्तू आहेत भक्तांनो, तर त्या जेवणामध्ये भाजीमध्ये घालायच्या नाहीत. तुम्ही इतर कुठल्या पण वस्तू वापरू शकता, हे उपवासाचे पदार्थ बनवू शकता, परंतु कांदा, लसूण आणि जिरा या 3 वस्तू चुकूनसुद्धा तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये टाकू नका भक्तांनो. भगिनींना ही विनंती आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही अनेक प्रकारच्या फळे खाऊ शकता, उपवासाचे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण तेलकट आणि मसालेदार जास्त प्रकारे पदार्थ खायचे टाळायचे आहेत. मसालेदार पदार्थ खायचे टाळायचे. कोणतेही फळं तुमची इच्छा खाऊ शकता, परंतु एक असं फळ आहे जे फळ आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी खाण्यात मनाई आहे. उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी मनाई आहे. आणि भक्तांनो, हे फळ तुम्ही या गुरुवारी उपवास करत असताना चुकून खायचे नाही. ते म्हणजे फणस. या फणसाये हे जरी फळ असेल तरी देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये हा फणस उपवासाची खाण मनाई आहे, खायाची मनाई आहे. लक्षात ठेवा. पण या फणसाची कोणतीही भाजी असू द्या, कोणताही पदार्थ असू द्या, किंवा हा फणस आपण उपवासाची चुकूनही खायचं नाही. तर हा जर तुम्ही फणस या उपवासाच्या दिवशी सेवन केला तर तुम्ही केलेल्या व्रताला, पूजेला तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही. केलेले व्रत तुमचे वाया जाणार फिक्स 100%. आणि लक्ष्मी माता देखील आपल्या घरावरती नाराज होणार आहे. लक्ष्मी माता आपल्या घरात काढताना आणि आपल्या घरामध्ये दरिद्री, गरिबी, संकट येण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण काहीही झालं तरी चुकूनही या उपवासाचे समावेश, या फणसा समावेश करायचा नाही. चुकूनही फणस खायचं नाही किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही भाजी पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. लक्षात ठेवा भगिनींना आणि बंधूंना. एवढंच मला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा फणस खाऊ शकता, परंतु गुरुवारच्या दिवशी फणस खायचं टाळायचं आहे. तुम्ही इतर कोणतेही पदार्थ, कोणतेही पेय उपवासाचा चालणार नाही. फणसापासून बनले असतील तर ते तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता, परंतु फणस चुकूनही आपल्याला या दिवशी खायचा नाही. जो व्यक्ती व्रत करत आहे तर त्या व्यक्तीने तर तो अजिबातच खायचा नाही. परंतु जी व्यक्ती हे व्रत करत नाही पण मनोभावे लक्ष्मी मातेची सेवा करत आहे, हे काही उपाय करत आहे, सेवा करत आहे, तर त्या व्यक्तीने देखील हा फणस खायचा या दिवशी टाळायचा आहे, खायचा टाळायचा आहे. तर हा फणस आणि याचबरोबर मी जे सांगितलेले पदार्थ आहेत, म्हणजेच तामसिक पदार्थ, जिरे आणि मांसाहार चुकूनही पदार्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा या महिन्यामध्ये, पूर्ण महिन्यामध्ये काही खायचे नाहीत. मद्य हे देखील व्यसन या महिन्यामध्ये चुकूनही करायचे नाही. या जर गोष्टी तुम्ही जर टाळल्या तर लक्ष्मी मातेचा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा, आशीर्वाद राहणार आहे. भक्तांनो, लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तुमचं घर हे नेहमी धनधान्य भरणार आहे आणि तुम्ही केलेल्या पूजेचे, केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्यफल प्राप्त होणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येणार आहे. घरामध्ये नेहमी आनंद राहणार आहे. आणि यासाठी मी जो तुम्हाला सांगितलेले पदार्थ आहेत किंवा हे मी जे सांगितलेले फळ आहे, फणस, तरी हे पदार्थ आणि हा फणस आपल्याला या गुरुवारच्या उपवासामध्ये खायचं टाळायचं आहे भक्तांनो. तर तुम्ही केलेल्या व्रताचे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होऊ शकते.
आणि लक्ष्मी मातेचा नेहमी तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबियांच्या सोबत वास राहील, यासाठी आपल्याला या चुका करायच्या नाहीत, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा संपूर्ण महिना हे जे सांगितलेले पदार्थ आहेत, मांसाहार, तामसिक पदार्थ, तसेच जिरे आणि व्यसन जे करत असतात त्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सिगारेट, तंबाखू, दारू हे सर्व आपल्याला खाणे टाळायचे आहे. त्याचबरोबर मी जे सांगितलेले फळ आहे फणस, तर हे सर्व टाळायचे आहे भक्तांनो, भगिनींनो. आपण लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे पूजा करायची आहे, व्रत करायचे आहे, लक्ष्मी मातेची अनेक सेवा करायची आहे. हे सर्व जर आपण अगदी मनोभावे मनापासून जर केलं तर लक्ष्मी माता नक्की आपल्यावरती खुश होणार आहे, प्रसन्न होणार आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर सतत राहणार आहे आणि प्राप्त होणार आहे. आणि लक्ष्मी मातेची कृपेने आपल्या घराची भरभराटसुद्धा होणार आहे. आपले घर धनधान्याने भरणार आहे आणि संपूर्ण कुटुंबावरती आपल्या लक्ष्मी मातेचा, बाळूमामांचा वरदहस्त राहणार आहे. आणि यासाठी आपल्याला या सर्व चुका टाळायच्या आहेत भक्तांनो. तर भक्तांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर या व्हिडिओची माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल, तर तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब तर कराच, आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय बाळूमामा. चला, जय श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.